नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी STI RCP या ॲप्लिकेशनमध्ये स्वागत. आपण आज इकॉनॉमिक सर्वे 2020-21 मधील असे मुद्दे बघणार आहोत की जे आगामी वर्षभरातील विविध परीक्षांना विचारले जातील, विशेषतः चालू घडामोडी आणि अर्थशास्त्र या दोन विषयांतर्गत. यामध्ये राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल, कंबाईन ग्रुप B आणि Cच्या पूर्व मुख्य परीक्षा असेल आणि इतरही सरळ सेवेच्या परीक्षा. काही मुद्दे आपण तक्त्यामधून या ठिकाणी बघणार आहोत जे PIB या संस्थेने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आपण ज्याला म्हणत असतो, त्याची जी वेबसाईट आहे त्यावर हे चित्ररूप असे तक्ते आहेत आणि यातून सातत्याने प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. बघा, पहिला मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे फिस्कल डेफिसिट ज्याला म्हटलं जातं. वित्तीय किंवा महसुली तूट ज्याला आपण म्हणतो, जी पर्सेंटेजमध्ये असते. GDPचं किती % महसुली तूट आहे आणि ती किती असली पाहिजे, आपली किती एस्टिमेटेड आहे, या सगळ्या बाबींवर चर्चा करणं मला वाटतं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, 2017-18 मध्ये आपली फिस्कल डेफिसिट होती 17-18 मध्ये 3.5%. ती 18-19 मध्ये 3.4% आली. त्याच्यानंतर या ठिकाणी 19-20 मध्ये मात्र ती 4.6% गेली आहे. म्हणजे ही जी वित्तीय तूट आहे ती कुठेतरी वाढलेली आहे आणि ही वित्तीय तूट वाढणं हे कुठेतरी धोक्याचं लक्षण आहे किंवा घातक आहे असं मानलं जातं, हे लक्षात घ्या. आता मग 2020-21चं जे काही बजेट एस्टिमेट्स आहेत याच्यानुसार 2020-21 मध्ये 3.5% पुन्हा ती वित्तीय तूट येते आहे. म्हणजे आपण पुन्हा तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. फिस्कल डेफिसिट संदर्भातले बेसिक मुद्दे म्हणजे 3.5 यावर मला वाटतं आपण कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये हे फिक्स करून घेतलं पाहिजे की 3.5% 2021ची फिस्कल डेफिसिट आहे. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा जो आम्हाला नीट लक्षात ठेवावा लागेल तो म्हणजे GDP ग्रोथ रेट. आता GDP म्हणजे काय, याचा लॉंग फॉर्म मला वाटतं मी तुम्हाला सांगायला नको. यावर आपण बोललेलो आहे. आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे याच्यात जो राज्यसेवेचा कोर्स असेल किंवा PSI STI ASOचा कोर्स असेल त्या ठिकाणी आपण GDP ही कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने पाहिली आहे. मग त्यामध्ये GDP असेल, GNP असेल, NNP असेल, NDP असेल, त्या 4 कन्सेप्ट आपण राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भातल्या अत्यंत चांगल्या पद्धतीने पाहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी ॲट कॉन्स्टंट प्राईस इन %, टक्केवारीमध्ये जी स्थिर किंमत आहे तिला GDPचा ग्रोथ रेट किती, या संदर्भातला हा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या तक्त्यामधून तुम्हाला बऱ्याचशा बाबी खूप चांगल्या पद्धतीने समजतील. 17-18 मधील आपला GDPचा ग्रोथ रेट तुम्ही जर बघितला तर तो 7% एवढा होता 17-18 मध्ये. 18-19 मध्ये तो 6.1% आला. 19-20 मध्ये तो 4.2% आला. आणि 20-21 आपण ज्याला कोरोनाचं संकट म्हणतो त्याच्यामध्ये तो -7.7% या ठिकाणी एस्टिमेटेड आहे, हे लक्षात घ्या. आणि आता जो अर्थसंकल्प आपला मांडला जाणार आहे, गेलेला आहे 2021-22चा, त्या ठिकाणी आपण टार्गेट ठेवलेला आहे 11% GDP ग्रोथ रेटचं. तुम्ही राज्यसेवा पूर्व किंवा मुख्य परीक्षा जेव्हा द्याल, कंबाईन पूर्व किंवा मुख्य परीक्षा जेव्हा द्याल, तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न किंवा त्या प्रश्नांमधील विविध ऑप्शनमध्ये हे मुद्दे कव्हर केलेले असतील. या ठिकाणी याचा कलही तुमच्या लक्षात आला पाहिजे की 17-18 नंतर कशा पद्धतीने GDP दर हा घसरत गेला. 2020-21 मध्ये तो कसा मायनस झाला आणि मग आता आम्ही पुन्हा 11%चं स्वप्न बघतोय, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे मी तर म्हणतो नोट डाऊन करून घेतले पाहिजे, स्क्रीनशॉट काढून घेतले पाहिजे. याच्या पुढे आपण जातो आहे अन्नधान्य उत्पादनाकडे. 10 लक्ष टनामध्ये अन्नधान्य उत्पादन या ठिकाणी आहे. आर्थिक सर्वेक्षण 2021 त्याच्यामध्ये मांडलेले मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. 2017-18 मध्ये जर तुम्ही बघितलं तर अन्नधान्याचं उत्पादन हे 285 दशलक्ष टन एवढं या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या. 2018-19 मध्ये
सुद्धा 285 दशलक्ष टन, 285 2019-20 ज्या ठिकाणी चौथा प्रगत अंदाज असं म्हटलेला आहे तिथे 296.7 जवळपास 297 दशलक्ष टन अन्नधान्याचं उत्पादन, आणि 2020-21चा जो पहिला प्रगत टप्पा या ठिकाणी म्हटलेला आहे तिथे 144.5 एवढं अन्नधान्य उत्पादन आपण एस्टिमेटेड म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला कुठेतरी इथे सुद्धा 2020-21 जे आहे याच्यामध्ये कुठेतरी त्याचा कोरोनाचा फटका म्हणाव किंवा कशाचं तरी तुम्ही म्हणा त्या ठिकाणी, पण तो बसलेला आपल्याला दिसून येतो आहे. 285 297 वरून 144 वर आपण येतो आहे. अन्नधान्य उत्पादनाचा तक्ता महत्त्वाचा आहे. आता पुढचा तक्ता आहे तो म्हणजे महागाई दराचा. महागाई दर अत्यंत महत्त्वाचा असतो. सर्वसाधारण टक्केवारीचा विचार या ठिकाणी केलेला आहे. भाववाढ आपण ज्याला म्हणत असतो. तुम्ही जर बघितलं 17-18, 18-19, 19-20 आणि 20-21, आता या ठिकाणी 2 निर्देशांक दिले आहे. ग्राहक किंमत निर्देशांक ज्याला CPI आपण म्हणत असतो, कंझ्युमर प्राइस इंडेक्स, आणि घाऊक किंमत निर्देशांक ज्याला आपण होलसेल प्राइस इंडेक्स WPI असं म्हणत असतो. CPI आणि WPI. काय CPI काय होत म्हणतो हे बघा. 2017-18 मध्ये 3.6 आहे, 18-19 मध्ये 3.4 आहे, पुढे 19-20 मध्ये तो 4.8 वर जातोय, म्हणजे वाढतोय. आपल्याला महागाई दर हा कमी असावा असा उद्देश असतो, हे आधी लक्षात घ्या. खूपही कमी असणं योग्य नाही अर्थव्यवस्थेसाठी, मात्र कुठेतरी तो स्थावर असावा. आणि पुढे मग 20-21 मध्ये तो 6.6%, म्हणजे महागाई जी आहे, ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे तो सातत्याने वाढतो आहे, हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे घाऊक किंमत निर्देशांक 3.0 वरून 3.4 वर येतोय, नंतर 1.7 वर येतोय, आणि आता 20-21 मध्ये तो -0.1 वर जातो आहे. तुम्हाला CPI आणि WPI मधील जी काही विरोधाभास आहे तो मला वाटतं या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल, आणि तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की सकल मूल्यवर्धित विकास दर मूलभूत किंमत टक्क्यामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्र जे आहे याच्या संदर्भात याचा जो विकास दर आहे तो या ठिकाणी दर्शवलेला आहे की 17-18 मध्ये तो 5.9% होता, 18-19 मध्ये शेती क्षेत्र म्हणतोय आपण आणि संलग्न क्षेत्र म्हणतोय, 18-19 मध्ये तो 2.4 आहे, 19-20 मध्ये तो 4% गेला आहे, आणि 20-21 मध्ये तो 3.4% आहे. म्हणजे कुठेतरी 18-19ला जो कमी झाला होता तो पुन्हा 19-20ला वाढतोय, पुन्हा 20-21 मध्ये थोडासा खाली जातोय. मात्र 17-18च्या तुलनेमध्ये या ठिकाणी घसरता दर म्हणून याला आपल्याला बघता येईल, किंवा तो ज्या पद्धतीने वाढ झाली पाहिजे ती वाढ कृषी क्षेत्रामध्ये आणि संलग्न क्षेत्रात झालेली नाही हे आमच्या लक्षात येतं. आता कृषी संलग्न झाला त्याच्यानंतर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती या ठिकाणी एक दृष्टिक्षेपामध्ये GDP विकास दरानुसार बघायची आहे. हा तक्ता फार महत्त्वाचा आहे. स्थिर किमतीनुसार टक्केवारीमध्ये या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा तक्ता आपण आधी बघितला आहे की 17-18 मध्ये 7% विकास दर होता, 18-19 मध्ये 6.1% आला, 19-20 मध्ये 4.2, 20-21 मध्ये -7.7, आणि आता आपला 11% टार्गेट आहे. ओके, आता इथे पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे तो की चालू खात्यावर शिल्लक किती आहे. GDPची जी टक्केवारी म्हणतो आपण, करंट अकाउंट जे म्हणतो आपण त्याला, त्याच्यावर शिल्लक किती आहे GDPची टक्केवारी. तर 17-18 मध्ये -1.8 होती, 18-19 मध्ये -2.1 होती, 19-20 मध्ये -0.9 होती, आणि 20-21 मधील आपलं टार्गेट आपण ठेवलेलं आहे ते 3.1 चालू खात्यावरील शिल्लक. पुढे परकीय चलन गंगाजळी सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची असते, जी अमेरिकन डॉलर्समध्ये दशलक्षामध्ये आपण त्या ठिकाणी मोजत असतो. 17-18 मध्ये ती 4,244 नाही 424.4 इतकी अमेरिकन डॉलर्समध्ये आहे दशलक्ष. त्याच्यानंतर 18-19 मध्ये 411 आहे, 475 आणि 586. म्हणजे परकीय गंगाजळी आपली कुठेतरी वाढत चाललेली आहे या कोरोनाच्या संकटात सुद्धा. हे आमच्यासाठी कुठेतरी सकारात्मक आहे. त्याच्यानंतर कृषी, वनीकरण आणि मत्स्य व्यवसाय.
आपण जे कृषी व संलग्न क्षेत्र म्हटलेलं आहे, ज्याला आपण आत्ता वरती बघितलं, ते 5.9, 2.4, 4 आणि 3.4. पुढे औद्योगिक विकास. आता या तिघांची तुलना मला वाटतं फार महत्त्वाची असणार आहे आपल्यासाठी. तुम्हाला परीक्षेला यावर प्रश्न येतात की कृषी, उद्योग आणि सेवा यांचे एकमेकांशी असलेले संबंधसुद्धा तुम्हाला कळाले पाहिजे. तुम्ही जर बघितले इथे 17-18ची जर तुलना केली तिघांचीही, तर ही 5.9, 6.3 आणि 7.7 तिघांचाही विकास दर तुमच्या लक्षात येतो. 18-19मध्ये तुम्ही गेलात, इथे 2.4वर आलं 5.9वरून, इथे 4.9वर आलं 6.3वरून, आणि इथे 7.7वरून 5.5वर आहे. पुढे 19-20मध्ये आपण इथे 4% बघतोय, इथे 0.9% बघतोय फक्त, इथे फक्त 5.5% बघतोय. म्हणजे इथे चांगलं आहे, सेवा क्षेत्र बरं आहे. आणि 20-21 3.4 कृषी, -9.6 औद्योगिक, आणि इकडे -8.8 सेवा. म्हणजे बघा, उद्योग आणि सेवा क्षेत्र फार डबघाईला आलेलं आपल्याला विकास दराच्या बाबतीमध्ये दिसतं आहे कृषीच्या तुलनेमध्ये. कधी 20-21 मधील जो आपला अंदाज आहे त्याच्यात, म्हणजे कृषी क्षेत्राने या ठिकाणी तग धरलेला आहे असं आम्हाला म्हणता येईल. पुढे आपण बघितलं वित्तीय तूट जी आहे ती आम्हाला 3.5चं आमचं टार्गेट आहे. ही पाठच करावं लागेल तुम्हाला, 3.5 वित्तीय तूट. पुढे चलन फुगवटा जो आहे याच्यात आपण CPI आणि WPI, तुम्हाला मी सांगितलं CPI 6.6वर आहे, WPI -0.1वर आहे. महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे आकडे आहेत, माहीत असले पाहिजेत. तर अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी या तक्तेरूप स्वरूपात घेतलेला आहे, आणि मला वाटतं नक्कीच याचा तुम्हाला आगामी परीक्षांसाठी फायदा होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबून ठेवा. इथे आपण थांबूया.